हीच भारतीय जनता पार्टी आमची महाविकास आघाडी होती. आम्ही काँग्रेस बरोबर होतो तर आमच्यावर काँग्रेसच्या विषयी टीका करत होते. आणि आता हीच काँग्रेस अंबरनाथ ह्याच काँग्रेस बरोबर भारतीय जनता पार्टी अंबरनाथमध्ये सोबत गेली. आता एक चांगलं वाक्य मान्य संजय राऊत साहेबांनी वापरलं की दुतोंडी गांडूळ हे भारतीय जनता पार्टी. दुतोंडाचा गांडूळ कसा असतो, इकडून पण चालतो आणि इकडून पण चालतो. मला वाटतं तसं गांडूळ भारतीय जनता पार्टी, या गांडूळाचं काम भारतीय जनता पार्टी आत्ताच्या घडीला महाराष्ट्रात काय देशात करत आहे. अकोल्यात देखील भाजपने एमआयएमशी युती केल्याचं पाहायला मिळते. म्हणजे बटेंगे कटेंगेचा नारा त्याच भाजपने दिला होता. आता ती एमआयएमशी युती. अकोटमध्ये तसं झाल्याची माहिती माझ्याकडे असेल, मीरा भाईंदरमध्ये सुद्धा तसं झाल्याची माहिती आहे. त्याच्यामुळं दुसऱ्यांना मी आता काल बोललो ना की आमच्या सोबत आलेले मुसलमान नापाक आणि त्यांच्या सोबत आलेले पाक. तेच आता एमआयएमवर टीका टिप्पणी करत होते, ओवेसीवर टीका टिप्पणी करत होते. आता या ओवेसी बरोबर आता काही ठिकाणी तसं पाहायला गेलं तर ओवेसी त्यांच्यासाठीच काम करतात. याच्यात काही दुमत असायचं काही कारण नाही. परंतु आता उघड उघड सोबत काम करायला त्यांनी सुरुवात केलेली हे अकोट मीरा भाईंदर याच्यावर दिसायला लागले. भाजपला शिंदे आणि अजित पवारांना बाजूला करायचं आहे. ते टप्प्याटप्प्याने करतील. पहिला टप्पा कुणाचा आहे निवडणुकीनंतर कळेल, असा मोठा दावा विजय विट्टीवारांनी केला. काही चूक नाही, बरोबर बोलले. भाजप यूज अँड थ्रो अशाच पद्धतीनं वागणारी पार्टी आहे. त्यामुळं दोन्हीपैकी एकाला तर ते निश्चित येणार का. त्यांना आता ज्या पद्धतीनं टीका टिप्पणी झाली म्हणजे हे दोन्ही पक्ष त्यांच्यावर ओझं झालेलं आहे, हे तर भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाच्या बोलण्यातून दिसतं. भले ते प्रदेशाचे अध्यक्ष असतील, नाही तर राज्याचे मुख्यमंत्री असेल किंवा ज्येष्ठ मंत्री असेल, ते सगळे लोक ज्या पद्धतीनं आता शिंदे गटाविषयी किंवा अजितदादाविषयी भूमिका व्यक्त करतात किंवा तेही अजितदादा सुद्धा ज्या पद्धतीनं भूमिका व्यक्त करतात, हे सगळ्या जर गोष्टी बघितल्या तर यांना आता हे ओझं वाटतंय आणि हे ओझं लवकरच ते कधीतरी हलकं किंवा उतरवून टाकतील अशा प्रकारची स्थिती महाराष्ट्राच्या राजकारणात आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर निवडणूक अधिकाऱ्यावर दबाव टाकल्याचा आरोप होत होता. आता या सगळ्या प्रकरणात याचिका देखील दाखल करण्यात आली. निवडणूक आयोगावर दबाव तर टाकलाच, पण उमेदवारावर टाकल्याचं सुद्धा मी माहिती घेतली. तेजल पवार नावाची एक भगिनी तिथं उमेदवार आहे. तिने स्पष्ट सांगितलं काल मीडियासमोर की तिच्या पतीला ह्या लोकांनी राहुल नार्वेकरांच्या कप परेडला राहुल नार्वेकरांच्या बंगल्यावर घेऊन गेले. तिथं मोठी कॅश ठेवली, किती लागते घे असं म्हटलं. पुन्हा एका त्याच्या घरी जाऊन त्याला बीएमसीचे किती टेंडर्स लागतात ते घे म्हटलं. अशा पद्धतीनं त्याला वेगळ्या पद्धतीनं प्रलोभनं दाखवली, भीती दाखवली की आम्ही याला तडीपार केलं, याला पोलिसांकडून हे केलं ते केलं. या सगळ्या गोष्टी त्या उमेदवारांनी सांगितलेल्या आहेत, आम्ही नाही सांगितलेल्या. तुम्ही रेकॉर्डवर ते बघू शकता. आणि असं करणारे राहुल नार्वेकर हे आपले विधानसभेचे अध्यक्ष आहेत. महाराष्ट्राची संस्कृती परंपरा कुठली आहे? मधुकरराव चौधरी विधानसभेचे अध्यक्ष राहिले, बाळासाहेब भारदे विधानसभेचे अध्यक्ष राहिले, शिवराज पाटील विधानसभेचे अध्यक्ष राहिले. एवढी मोठी परंपरा असलेल्या महाराष्ट्राचे विधानसभेचे अध्यक्ष आता असे आहेत की जे आपल्या भागातल्या एका मनपाच्या निवडणुकीत पडतात, अपक्ष उमेदवाराला मोठे प्रलोभन देतात, निवडणूक अधिकाऱ्यावर दबाव टाकून उमेदवारी अर्ज रिजेक्ट करायला लावतात आणि असे लोक भारतीय जनता पार्टीने खुर्चीवर बसवतात. भाजपच्या भगवा शब्द प्रचार घेताच राज्य निवडणूक आयोगाने नकार दिला आहे. अशा पद्धतीने निवडणुकीत वापरता येणार नाही असं मला नाही माहिती, पण भगवा हा शब्द काय चुकीचा आहे असं मला नाही वाटत. भगवा हा शब्द चुकीचा आहे असं मला वाटतं. भगवा आहे हा भगवा आहे, त्याला काय प्रॉब्लेम. मी भगवा घालून फिरतो, हा भगवा आहेच ना. त्याला मला असं वाटत नाही निवडणूक आयोगाने अशा पद्धतीनं ऑब्जेक्शन घ्यावं. सर, वारिस पठान ने जो है नीलेश राणे को अपनी जेब में डालकर हैदराबाद लेके जाने की भाषा की है और साथ में कहा है कि नीलेश राणे का जो कद है वो अवैसी साहब के नाड़ी के इतना है. वैसा उन्होंने सही बोला है, लेकिन ये लोग सोची समझे आमने सामने एक में पे टिका टिप्पणी करते हैं. उसका फायदा राजकीय उठाने का, पॉलिटिकल उठाने का प्रयास करते हैं. मैं समझता हूँ नीलेश राणे हो, वारिस पठान हो, दोनों एक ही जैसे. और ये दोनों पार्टी अभी
एक दोनों के साथ कैसा आने का, इस प्रकार की में अभी शुरू होगा ये काम। अभी धीरे धीरे लास्ट के टप्पे में ये काम एमआईएम से भी शुरू होगा और बीजेपी से शुरू होगा। लोगों को ये गुमराह बनाने का काम है। वारिस पठान भी कुछ करता नहीं और नीतीश राणे भी कुछ करता नहीं, सिर्फ बातें करते हैं।